नमस्कार. जय महाराष्ट्र. सरनोबत प्रतापराव गुजर भाग 1 यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापराव गुजर यांची भेट कशी झाली हे आपण पाहिलं. या भागात आपण कुर्तोजी गुजर यांना प्रतापराव ही पदवी कशी मिळाली हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मिर्झाराजे जयसिंग हे दिलेर खानासोबत जेव्हा स्वराज्यावरती चाल करून आले आणि त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. दिलेर खान एखाद्या चिवट किड्याप्रमाणे वेढा धरून बसला होता. मुघलांच्या सैन्याने स्वराज्याची अपरिमित हानी केली होती. देवळं फोडली, गावं लुटली, आया बहिणींची अभरं लुटली. हे सगळे कारनामे त्यांचे चालूच होते. महाराजांना काहीही करून ही हानी थांबवायची होती आणि त्यांच्याकडे तह करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अशा वेळी एका मावळ्याने ठरवलं की जर का आपण मिर्झाराजे जयसिंग यांना संपवलं तर हा सगळा खेळच थांबेल आणि स्वराज्याचं होणारं नुकसान देखील थांबेल. महाराजांना तह देखील करावं लागणार नाही. त्याने असा धाडसी निर्णय घेतला आणि तो अंमलात देखील आणला. वेश बदलून तो मुघलांच्या छावणीमध्ये घुसला. त्यावेळेला मिर्झाराजे जयसिंग हे त्यांच्या मुन्शीसोबत बुद्धिबळ खेळण्यात व्यस्त होते. पण त्यांचं मन काही बुद्धिबळात रमत नव्हतं. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की असं काय करायला पाहिजे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे शरणागती पत्करतील. त्या मुन्शीने त्यांच्या मनातला विचार ओळखला आणि असा सल्ला दिला की जे जसं चाललंय ते तसंच चालू द्या. बघा, एक दिवस शिवाजी महाराज तुमच्या पायाजवळ नक्की येतील. तिथून मिर्झाराजे निघाले आणि त्यांच्या शामियानाकडे निघाले. तेव्हा एक मावळा शामियानाचा पडदा फाडून आतमध्ये घुसला आणि मिर्झाराजांवरती वार करणार एवढ्यातच मिर्झाराजांच्या अंगरक्षकांनी त्याला पकडलं. मिर्झाराजांनी त्यांना आज्ञा केली की काहीही करून त्याला जिवंत पकडा आणि माझ्यासमोर उभं करा. जेव्हा त्या माणसाला त्यांच्यासमोर उभं करण्यात आलं तेव्हा मिर्झाराजे जयसिंग यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कुर्तोजी गुजर होते. मिर्झाराजांच्या लक्षात आलं की ही अशी अयशस्वी चाल छत्रपती शिवाजी महाराज चालणार नाहीत. हा एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे. त्यांना कुतूहल वाटलंच, पण सोबत ईर्ष्याही निर्माण झाली की इतके कर्तव्यनिष्ठ माणसं महाराजांकडे कशी काय. त्यांना ही सगळी माणसं स्वतःकडे वळवून घ्यायची होती आणि म्हणूनच त्यांनी कुर्तोजी गुजर यांना जिवंत जाऊन दिलं. जाताना सोबत एक घोडा देखील बक्षीस दिला. त्याच घोड्यावरती बसून कुर्तोजी गुजर गडावरती आले. तोपर्यंत हा सगळा प्रताप महाराजांच्या कानी पडला होता. जेव्हा कुर्तोजी गुजर दरबारात आले तेव्हा महाराजांनी त्यांना जाब विचारला आणि खडसावले देखील. सगळं झाल्यानंतर कुर्तोजी गुजर जेव्हा मागे वळले तेव्हा महाराजांनी त्यांना परत थांबवलं आणि म्हणाले की जर का शत्रू तुमचा गौरव करू शकतो तर आम्ही का करू नये, असं म्हणून त्यांना प्रतापराव ही उपाधी दिली. पुढे कुर्तोजी गुजर हे प्रतापराव गुजर म्हणूनच नावारूपास आले. प्रतापरावांबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. जय महाराष्ट्र.